नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बी टेक फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्या मुलांसाठी एक खुशखबरी आहे. त्यांची डेट जी आहे ते 2 दिवस आणखी एक्सटेंड झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट रिलेटेड सबमिशन झालेलं नव्हतं, आहे ना, रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम आलेला होता. तर असे विद्यार्थी त्याचं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन जे आहे ते कंप्लीट करू शकतात. त्यांची डेट जी आहे अगोदर होती 28 जुलै 5 वाजेपर्यंत होती. बट आता ती डेट एक्सटेंड झालेली आहे 30 जुलै, म्हणजेच 2 दिवस एक्सटेंड झालेले आहे. 30 जुलैपर्यंत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर 31 जुलै 5 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं कन्फर्मेशन जर बाकी असेल तर कन्फर्मेशन करू शकता. ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनीनं जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला व्हेरिफिकेशनला डिले होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जवळ जर जवळपास एखादं SC सेंटर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं कन्फर्मेशन जे आहे ते करू शकता. ठीक आहे, त्या स्क्रुटिनी सेंटरवरती. नंतर एकदा कन्फर्मेशन झाल्यानंतर तुमची लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 3 ऑगस्टला. ठीक आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी. या यादीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. एकदा का तुमचं या लिस्टमध्ये नाव आलं, काही विद्यार्थ्याची कॅटेगरी चेंज होऊन कन्व्हर्टेड टू ओपन असं पण होऊ शकतं. नो प्रॉब्लेम. बट या लिस्टमध्ये नाव यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 4, 5 आणि 6 ऑगस्टला तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल, डिस्क्रिपन्सी असेल, तर ती सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे. तर या 3 दिवसाच्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं जे डिस्क्रिपन्सी आहे ती सॉल्व्ह करू शकता. त्रुटी जी आहे ती दूर करू शकता. त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे बघा 8 ऑगस्टला. ठीक आहे. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नंबर आल्यानंतर किंवा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुमचं जे काय म्हणतो रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनची पहिला टप्पा जो आहे तो कंप्लीट झालेला असणार आहे. याच्यानंतर तुमचा कॅप राऊंड सुरू होतो. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. ठीक आहे. तर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे हा पहिला टप्पा आहे. पहिला टप्पा कंप्लीट होण्यापर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं स्क्रुटिनी सेंटर म्हणजेच व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांना जे CETमध्ये मार्क मिळालेले आहेत, त्या मार्कावरनं मागच्या वर्षीच्या कट ऑफची कट ऑफ असणाऱ्या कॉलेजेसची लिस्ट काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर कट ऑफची लिस्ट फक्त काढायची नाही, तर त्याच्यामध्ये तुमचं होम युनिव्हर्सिटी आहे, अदर होम युनिव्हर्सिटी आहे, याचा पण कट ऑफ चेक करायचा आहे. तुमची पर्टिक्युलर जी कास्ट असेल, तुमच्या कास्टचा कट ऑफ किती होता, हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही कॉलेजेसची कच्ची लिस्ट जी आहे ती प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना त्याचा मदत होईल. तसेच जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ओपन कॅटेगरी, OBC हे जे विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा TFWSचं ऑप्शन असतं, ट्युशन फीज विवर स्कीम. याच्यामध्ये तुमची ट्युशनची फीज जी आहे ही माफ होत असते, जर तुमचा नंबर लागला यातून तर. ठीक आहे. TFWS संबंधी डिटेल व्हिडिओ मी जो आहे तो ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या चॅनेलवरती. तो तुम्ही पाहू शकता जर पाहिला नसेल तर. ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच आय बटनवरती वरती आलेलीच असेल. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर तुम्ही जर WhatsAppचा ग्रुप जॉईन केला नसेल BE फर्स्ट इयरचा, तर तो ग्रुप पण जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. याच्या पुढे मी तुम्हाला कॅप राऊंड 1चा फॉर्म कसा भरायचा, कॉलेजला ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.